आपण येऊन बसतो की नाही कथेला. आपण भले येऊन बसलेलो असो, पण अजूनही आपलं मन घरून लावून आलेल्या कुलपाला झटके देत आहे. नीट लावलं की नाही. घरामध्ये गोडधोड लपवून ठेवलेलं आहे, कोणी खाईल तर नाही. माझ्या वस्तूला कोणी हात लावेल तर नाही. म्हणजे काय, आपण येऊन बसतो इथे मान्य आहे, पण अजूनही आपली चेतना विखुरलेली आहे. अजूनही आपली चेतना इथे येऊन नाही पोहोचली. आपल्या चेतनेला एक वठवण्यासाठी मंगलाचरणाची पद्धती आहे. म्हणून नामस्मरण करावं, म्हणून सुरुवातीला मंगलाचरण करावं. अहो कथा न कळो, कथा कळली तरी ठीक, नाही कळली तरी ठीक. कथा लक्षात आली तरी चालेल, नाही आली तरी चालेल. मंगलाचरण लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काय, ज्याच्या जीवनामध्ये मंगलाचरण मंगल आचरण येईल त्याच्या जीवनातली व्यथा मिटेल आणि कथा सुरू होऊन जाईल. ती ही श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून दोन्ही हातांनी टाळी वाजवत प्रेमाने सगळ्यांनी मिळून गा. परत परत ही संधी मिळेल की नाही माहिती नाही. एक हिंदीमध्ये कहावत आहे, तात मिले पुनी बात मिले. काका मिळेल, मामा मिळेल, मावशी मिळेल, आजी मिळेल, आजोबा मिळेल, सगळं परत परत मिळेल. आणि मिळणार नाही तर ती फक्त हरिकथा आहे. आमच्या सूर्यभान दादांच्या परिवाराने फार श्रमाने हे आयोजन केलं. रामराजे भाऊसाहेब ज्यावेळेला त्यांनी संपर्क केला आणि सुंदर कथेचं नियोजन झालं, या कथेचं आयोजन झालं. मला काल आमचे सूर्यभान दादा सांगत होते की आमचे बापू ज्या वेळेला कथा ऐकायला बसायचे त्यावेळेला असे स्तब्ध बसायचे जणू समाधी लागली आहे. कीर्तन ऐकायला बसायचे ज्यावेळेला असे बसायचे जणू समाधी लागली आहे. खरं कीर्तन असं ऐकावं. कीर्तन कसं ऐकावं, सर्व अंगाचे कान करून ऐकावं. देवाला पाहावं कसं पाहावं, सर्व अंगाचे डोळे करावे आणि मग पाहावं. श्रवण करायला बसावं कसं बसावं, सर्व अंगाचे कान करावे मग बसावं. आपले सर्व इंद्रिया श्रवणासाठी आतुर होऊन जावे. दोन्ही हातांनी टाळी वाजवत प्रेमाने आनंदाने आनंद घेत आनंद देत दोन्ही हातांनी हरी बोल. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. खरी हीच पद्धत आहे. परीक्षित महाराज जवळच पाहिजे. बरोबर आहे. श्री दोन्ही हातांनी टाळी वाजवत सगळ्यांनी मुखाने उच्चार करा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. राधे 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 श्याम. 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 गोविंदा
राधे 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 श्याम राधे 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 श्याम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय अलंकाच्या पावन सानिध्यामध्ये आपण काल श्रीमद भागवत कथेला आरंभ केला। ही भागवत कथा प्रत्येकाला जे पाहिजे ते देणारी आहे, जो जे वांछित, जो इच्छा दरी मन माही प्रभू प्रतापकच दुर्लभ नाही। भागवत कथा श्रवणाचा फळच मुळात हे आहे की ज्याला जे पाहिजे ते मिळतं। हो, हे सत्य आहे। तुम्ही म्हणाल भागवतकारांनी कोणाला काय दिलं? दिलं ना। भक्त प्रल्हाद जीवनामध्ये भागवत, भा म्हणजे भाग्योदय, ग म्हणजे गर्वहरण, व म्हणजे वर्णन, त म्हणजे तुरीय अवस्था, ते भागवत। या ठिकाणी भाग्योदय झाला। कोणाचा भाग्योदय झाला? अहो, राजा परीक्षिताचा। 7 दिवसामध्ये मरणार हा शाप होता, पण त्या मरणाचं रूपांतर मोक्षामध्ये झालं। हे काय कमी आहे का? लोक म्हणतात जगायचं कसं हे रामायण शिकवतं आणि मरायचं कसं हे भागवत शिकवतं। मी त्याला थोडंसं आपल्या वतीने ॲड करत असते। हे मान्य आहे की जगायचं कसं हे रामायण शिकवतं, पण आपल्या मरणाला हाऊ टू सेलिब्रेट, उत्सव कसं आपलं मरण बनलं पाहिजे, आपलं मरण मोक्ष कसं बनेल, मोक्षाच्या द्वारापर्यंत, मुक्तीच्या द्वारापर्यंत कसं नेऊन ठेव, ही सांगणारी गाथा म्हणजे भागवत कथा आहे। मोक्षाची अनुभव करून देणारी गाथा आहे, उधारी नाहीये। कबीर फार सुंदर सांगतात। कबीर म्हणतात, जीते मिले राम सो मुए मिले ना राम, लोहा माटी पा गया फिर पारस का क्या काम। जिवंतपणे देवाला प्राप्त करून घ्या, जीवन मुक्ती आहे। भागवत ऐकणं, भागवत जगणं, जीवनामध्ये भागवत उतरणं म्हणजे जिवंतपणे मुक्ती आहे। आपण किती भागवतात बसलो हे महत्वाचं नाही, भागवत आपल्यात किती बसलं हे महत्वाचं आहे। आपण तर 4 तास बसू द्या हो, पण आले तसे गेले हे महत्वाचं नाही। किती महत्वपूर्ण आहे या गोष्टी, ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे। खूप बोलणं झालं आणि खूप ऐकणं झालं, युगायुगापासून सुरू आहे। संत महात्मे बोलत राहिले आणि आम्ही ऐकत राहिलो। इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये रूपांतर कधी होतं? आपल्याला माहिती असलेली जी माहिती आहे, माहिती, इन्फॉर्मेशन, माहिती, ती ज्ञानामध्ये रूपांतरित कधी होते? मी जर का तुम्हाला म्हटलं घरी जा, 1 किलो खवा घ्या, 50 गोळे तयार करा, चांगले लाल होईपर्यंत तळा, मस्त पाक करा, त्या पाकात टाकन खा, भरलं का पोट? भरलं नाही? भरलं असेल ना। मी तर सांगितलं तुम्हाला गुलाबजाम कसे बनवायचे ते, तुम्ही म्हणाल ताई ही इन्फॉर्मेशन आहे, ही माहिती आहे। गुगलवर
आम्हाला माहिती मिळेल, पण गुरुच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान मिळत असतं. कारण ज्ञान म्हणजे काय, ज्यावेळेला आम्ही ते गुलाबजाम खाऊ ना, ज्यावेळेला आम्हाला तृप्ती मिळेल ना, ते म्हणजे ज्ञान आहे. गूगल आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवेल, माहिती पोहोचवेल, पण त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये त्यावेळेला होईल ज्यावेळेला आपल्याला गुरुप्राप्ती होईल. गुरुप्राप्तीशिवाय नाही. धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. नाही नाही महाराज, काय सुंदर कीर्तन झालं रात्रीचं. तुम्ही आले की नाही माहिती नाही. अहो असं वाटत होतं की साक्षात सरस्वती बोलत आहे. आणि व्यवहारिक नॉलेज तेवढंच आणि आध्यात्मिक ज्ञान पण तेवढंच. काय तो आनंद, काय तो सोहळा. बरोबर विमानाने ते हार आलं, भाऊंनी ते घेतला तो हार. काय वैभव आहे खरंच. मी कायम सांगत असते की आपल्याकडे वस्तू किती आहे हे महत्त्वपूर्ण नाही आहे, पण काही दिवसांपूर्वी आपण ज्यावेळेला आपल्या गुरुकुलाचं कार्य सुरू केलं त्यावेळेला एका म्हाताऱ्या आजीनी आम्हाला 100 रुपये आणून दिले. आणि आमचे एक दादा आहे, त्यांनी आम्हाला फार सुंदर गोष्ट सांगितली. ताई, 100 रुपये देणाऱ्या प्रती आणि 1,00,000 रुपये देणाऱ्या प्रती दोघांच्याही विषयी आपल्या मनामध्ये समान आदर असेल तर समजायचं आपण सेवा सुरू केली म्हणून, तर खरं आपण सेवा करतोय. आम्ही ज्यावेळेला पंजाबमध्ये जातो ना, त्या पंजाबमध्ये एक पद्धत आहे. अबोहर हा तालुका आहे, अबोहर. त्या अबोहर तालुक्यामध्ये फाजिल्का बॉर्डर आहे. तुम्हाला कल्पना असेल, फाजिल्का एक वाघा बॉर्डर आहे आणि फाजिल्का बॉर्डर आहे. त्या फाजिल्का बॉर्डरवर आपली रामकथा आहे. कायम दरवर्षी आम्ही अबोहरला जातो आणि आपली सेवा देऊन येतो. तिकडे एक पद्धत आहे, जसं आपल्याकडे नवरदेवाला पैशाचा हार घालतात तसं ते लोक पैशाचा हार घालतात. तो पैशाचा हार गळ्यामध्ये तिथले सरपंच आदी सगळे लोक घालतात आणि ते सगळं ते ओझं घेऊन ते फिरवतात, मिरवतात, गावभर मिरवतात आणि ते मिरवावं लागतं. ते बरंच बरं आहे. पण खरं सांगते, खरंच अगदी मनापासून सांगते, काल जे वैभव या ठिकाणी अनुभवलं, हे सप्ताह जो आरंभ केला, असे अनेको पैशाचे हार कुर्बान या प्रेमपूर्ण हारापुढे ज्या आनंदाने आदराने त्या फुलांनी तुम्ही वर्षाव केला ते पाहिलं त्यावेळेला. खरोखर ते सगळे फिके. ते फिके याच्यासाठी आहे की आपलं वैभव दाखवण्यासाठी नाही, तर मात्र समोरच्याचं स्वागत करावं, आदरातिथ्य करावं, हे या परिवाराच्या हृदयामध्ये सगळ्यात मोठा उद्देश आहे, एकमात्र उद्देश आहे. मी आल्यापासून पाहते, काय लागेल तसं, कशाची कमी आहे का, काय पाहिजे, तुम्ही जे पाहिजे ते सांगा. आमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या यात्रा सुरू असताना ज्या वेळेला आईसाहेबांनी आम्हाला जिथे कुठे पाठवलं ते असे भक्त मिळाले, असे संत प्रवृत्तीचे. म्हणून कालपासून 2-3दा माझ्या तोंडामध्ये आमच्या नानांसाठी हरिभक्तीपरायण येत आहे. आणि ते खरंच हरिभक्तीपरायणच आहे. फक्त कथाकार कीर्तनकार हरिभक्तीपरायण असतात असं आवश्यक नाही. त्यांना जोडणारे एक दुआ असतो. एक फार सुंदर कविता पहिली होती. मी नवे शिल्पज्ञ मोठा तंत्र नवते माहिती, 4 धोंडे जोडणारी मी किनाऱ्याचीच माती, फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी ओळलो, मी न माझा राहिलो, मी न माझा राहिलो. हे लोक ते आहे की ज्यांनी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, नाना 4 गोष्टी एकत्र येणं कठीण आहे. एक, सगळ्यात पहिले संपन्नता. दुसरा आहे संपन्नता आणि प्रसन्नता. काही लोकांजवळ भरपूर पैसा आहे पण तोंडावर सदान कदा 12 वाजलेले, हसतच नाही. एका ठिकाणी आमची कथा झाली, त्या कथेमध्ये एक अत्यंत धनाढ्य शेठ येऊन बसायचे. किती चांगला विनोद सांगा, हसायचेच नाही बिचारे. मग मी आमच्या कलाकारांना सगळ्यांना कामावरती लावलं. मी म्हणलं, एक काम करा, काही करा पण त्यांना हसवा. 2 दिवसांनी कलाकार माझ्याजवळ आले आणि म्हणायला लागले, ताई ते हसतात. मी म्हणलं, हसतात पण दिसतात नाही ना. हसतात खरं पण हसताना दिसत नाही. म्हणे, ताई समस्या ही आहे की बनावटच अशी आहे, देवाने साचाच असा बनवला की हसत आहे की रडत आहे हेच कळत नाही, असं तोंडच बनवलं आहे. काय करताय? काही लोकांची चेहरे असे बनवलेले देवाने
की हसत आहे की रडत आहे याचाही पता लागत नाही, प्रसन्न राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य की संपन्नता आणि प्रसन्नता. तिसरं आहे विनम्रता. काही लोकांकडे संपन्नता असते, हम किसी का नहीं सुनते, असंच चालू राहतं. विनम्रता, संपन्नता, प्रसन्नता, विनम्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथी गोष्ट ती म्हणजे उदारता. या चारही गोष्टी माऊली म्हणतात एकत्र येणं कठीण आहे आणि ज्याच्याकडे असेल भगवंताची विशेष कृपा आहे. आणि नाना तुमच्या पूर्ण परिवारामध्ये या चारही गोष्टी आहे, एवढं मात्र नक्की. बरोबर रामराजेबाई? बरोबर? काही चुकीचं असेल? सांगण्याचे एक मात्र तात्पर्य हे आहे की आपल्याकडे एखादी संपत्ती नसेल तर ती संपत्ती मिळवावी, संपन्नता नसेल तर संपन्नता मिळवा, काही हरकत नाही. अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थच आहे, तो पुरुषार्थ साधायचाच आहे. पुरुष अर्थ, पुरुषाला जो अर्थ प्राप्त करून देतो तो पुरुषार्थ. म्हणून अर्थ पण कमवावा, पण कसा कमवावा? संपन्नता यावी, पण कशी यावी? प्रसन्नता आणि विनम्रतेबरोबर यावी, उदारतेबरोबर यावी. ती टिकते, टिकून राहणारी ती असते. आणि म्हणूनच गुगल आपल्याला माहिती देऊन देईल, पण जीवनामध्ये आपल्याला जे ज्ञान येतं, ज्या ज्ञानाने जीवन संपन्न होतं ते गुरुच्या माध्यमातून प्राप्त होतं. म्हणूनच आपण वेद महर्षी व्यासांचं चरित्र या ठिकाणाहून पाहणार आहोत की भागवताच्या वास्तविक पाहता 12 स्कंद आहे आणि भागवताच्या प्रथम स्कंदाला सुरुवात वेद महर्षी व्यासजी महाराज कुठून करतात? जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चरथिष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. का सत्यं परं धीमहि म्हटलं असेल? काही कारण आहे ना. बघा, प्रत्येकाला सत्य प्रिय आहे. तो लाख दुनियेशी खोटं बोलो, पण त्याच्याबरोबर कोणी खोटं बोललेलं आवडत नाही. लाख दुनियेशी चतुराई तो करो, पण त्याच्याबरोबर चतुराई केलेली त्याला आवडत नाही. एक मोठा चतुर व्यक्ती होता, आहा हुशार. लोकल गाडीमध्ये चढला. आता तुम्हाला माहिती आहे लोकल गाडीमध्ये किती गर्दी राहते ते. इतकी गर्दी की त्या गर्दीपायी जीव निघेल अशी गर्दी. आणि करावं तर काय करावं, बसायला जागा कशी मिळवावं याच्या लक्षात आलं. अरे, आपल्या मुलासाठी आपण काल यात्रेतला नकली साप घेतला. हा म्हणे आता जागा झाल्याशिवाय राहायचं नाही आणि करूनच राहायचं आणि बसूनच घ्यायचं. चतुराई बघा कशी छान चतुराई, भज रघुराई. सगळ्या प्रकारची चतुराई सोडा आणि भगवंताचं भजन करा. याने आपला नकली साप काढला आणि डब्यामध्ये सोडला आणि सगळ्यांना जाहीर केलं, डब्यात साप आहे, साप आहे, साप आहे. पाहता पाहता अख्खा डबा खाली झाला. हा म्हणे बस जमलं म्हणे आपलं, आता काही चिंता नाही. पाहिजे तेवढी जागा झाली, घ्या झोपून. तो घेतला झोपून. 3 स्टेशन नंतर त्याचं स्टेशन म्हणजे गाव होतं. झोपून घेतला आणि नंतर थोड्या वेळाने डोळे उघडून पाहत होतं. विचारलं, का पोहोचलो का मी गावी? म्हणे नाही महाराज, गावी पोहोचले नाही, तुम्ही अजून तिथंच आहात जिथून बसले. का हो, कसं काय? मी तर गाडीत बसलो, गाडी निघाली. म्हणे गाडी निघाली बरोबर आहे, पण गाडीमध्ये साप आहे असा इतका कल्ला झाला की डबा ठेवला काढून आणि गाडी गेली निघून. सगळ्या प्रकारची चतुराई आपण लोकांबरोबर करू, पण लोकांनी आपल्या बरोबर चतुराई केली तर कशी महागात पडते पहा बरं. सांगण्याचं तात्पर्य हे एक मात्र हे की आपल्याला भले लाख दुनियेशी खोटं बोलायला आवडत असेल, पण आपल्याशी कोणी खोटं बोलावं आपल्याला प्रिय नाही. पण त्या सत्याविषयी वर्णन करत नाहीये इथे. सत्य म्हणजे जे आहे. तुम्ही आहे म्हणा तरी आहे, तुम्ही नाही म्हणा तरी आहे. काही लोक देवाचं अस्तित्वच मानत नाही. काही लोक म्हणतात राम नाही, कृष्ण नाही, मग तू तरी आहेस का बाबा? सभ्य भाषेमध्ये, आमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तू कसा आहे मग सांग? तुझा बाप आहे ना, तुझी परंपरा आहे ना. काही लोक म्हणतात की आमची परंपरा आहे पण राम नाही, कृष्ण नाही. भगवान भगवद्गीतेमध्ये प्रमाण देतात, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे माझे अंश आहे. अरे तू तुझ्या बापाचं अस्तित्व नाकारतोय.
तुझ्या निर्माणकर्त्याचं अस्तित्व नाकारतोय. आणि हे देव नाही म्हणणारे लोक कोण आहे माहिती आहे? ज्याचं कोणीच ऐकत नाही ते म्हणते देव नाही. ज्याला घरचे कोणी विचारत नाही, ज्याच्या कामावरती कोणी रामराम पण त्याला करत नाही, ते म्हणते देव नाही. काही लोक आमच्या तोंडावर, आजकालची मुलं, आजकालची आमची जनरेशन तोंडावरती म्हणतात, अगदी तोंडावर उत्तर देतात की रामकृष्ण तुमचे काल्पनिक आहे. मी म्हणत असते मान्य, ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते आम्ही 2 मिनिटं मान्य केलं की रामकृष्ण काल्पनिक आहे, पण आमच्या रामकथेने, आमच्या कृष्ण कथेने जगताचं हित केलं, लोकांचं हित साधलं, लोकांचं कल्याण केलं. आणि ज्या कथेमुळे लोकांचं कल्याण होत असेल अशा कल्पनेला देखील प्रणाम आहे. मान्य, कल्पना आहे, ठीक आहे, कल्पना आहे, पण आमच्या साधू संतांच्या कल्पनेने देखील कधी कोणाचं अहित केलं नाही, लोकांचं कल्याणच केलं. विदेशामध्ये किती भ्रांती पसरलेली आहे, किती कल्पना आहे. कल्पनेच्या राज्यामध्ये ते जगताय, आपण तर अनुभूतीच्या राज्यामध्ये जगतो. तुम्हाला माहिती आहे विदेशामध्ये लोक फक्त तत्वमीमांसा म्हणजे मेटाफिजिक्स पर्यंत पोहोचले, आपण त्याच्या पुढे पोहोचलो. आपल्याला लोकांनी सांगितलं चंद्र आहे, सूर्य आहे, आपल्याकडे माऊली त्यावेळेला सांगतात हो 700 वर्षापूर्वी माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती. अरे बाबा, ज्या नेत्राने तुम्ही सूर्य पाहताय तो सूर्य तुम्हाला दिसून येतोय, पण त्या सूर्याची ज्योती पण काहीतरी आहे. या डोळ्याने तुम्ही पाहताय, पण या डोळ्याला प्रकाशित करणारी ज्योती पण काहीतरी आहे. हा लाईट तुम्हाला दिसून येतोय, पण त्या लाईटाचं जे प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या मागे येणारी वीज पण काहीतरी आहे. काहीतरी एक तत्व आहे, जे तत्व ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा अन सहस्रदळी उगविला सूर्य जैसा. ते काय सुंदर आहे. मला कधी कधी असं वाटतं की आपण स्वतःला सौभाग्यशाली म्हणायला पाहिजे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो, आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, आणि तिसरं वारकरी संप्रदायामध्ये आपण जन्माला येऊन आपल्या गळ्यामध्ये तुळशीमाळ, डोक्यावर गोपीचंदनाचा टिळा आणि मुखामध्ये हरिनाम आहे. खरोखर भाग्याचं लक्षण आहे महाराज. एवढं असूनही जर का तुम्ही रडत पडत असाल तर काही खरं नाही. प्रसन्न व्हा यासाठी की आमच्याकडे धन आहे. कोणतं वैभव आहे? या साधू संतांनी दिलेलं वैभव आहे. बरोबर आहे की नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा. याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय आहे? घालेंग लोटांगण वंदीन चरण. लक्ष आहे ना? मोठ्याने सांगा, लक्ष आहे ना? थोडं मोठ्याने सांगा, माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. लक्ष आहे ना? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. 2-4 पकडल्या जातात. बघा, तुम्हाला हसवायला काही वेगळं करायची गरज नाहीये, काही वेगळं करायची गरज नाही. पण गंमत अशी आहे की न हसो हसो हसाओ, मत फसो मत फसाओ. की हसवत रहा, हसत रहा, काही हरकत नहीं. जिंदगी में सदा मुस्कुराते रहो, मुस्कुराना जिंदगी की ज़रूरत है. और ज़िंदगी जियो तो इस अंदाज से जियो कि आपको देख कर लगे ज़िंदगी कितनी खूबसूरत है. तुमच्याकडे पाहून वाटावं किंवा जगणं काय सुंदर आहे हो. लाख जीवनामध्ये समस्या असू द्या, पण तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता डगमगता कामा नये. लाख जीवनामध्ये संघर्ष असू द्या, पण मात्र आपल्या मनाची प्रसन्नता ही कधी कोणत्या कामाने गमवता कामा नये. आणि म्हणून मनामध्ये प्रसन्नता असावी. चतुराई सगळ्या प्रकारची सोडून रघुराई म्हणजे भगवंताचं भजन करावं, एक मात्र प्रभू भजावे. याच करता जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतस वेदमहर्षी व्यासजी सांगताय, ज्याचा जन्म अद्य त्याला प्रणाम. जो पहिले जन्माला आला कोण? आजकाल छोटे छोटे मुलं विचारतात, सांगा कोंबडी पहिले की अंड पहिले? काय सांगता? एक अंड सहस्त्र वर्ष राहिलं आणि ते अंड सहस्त्र वर्ष राहून योग मायेद्वारे ते अंड फुटलं. त्या अंड्यातून सहस्र हाताचा, सहस्र पायाचा जे नारायण परमेश्वर निघाले, त्याची पुरुष सूक्ताने स्तुती केली, वेदांनी स्तुती केली. कशी स्तुती केली? वेद मंत्र आहे, हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः सभूमि त्वं सर्वतः स्फुत्वा अत्यतिष्ठद्वशाङ्गुलम्.
तो सहस्र हाताचा सहस्र पायाचा परमात्मा द्वादश अंगानी उरला, द्वादश अंगानी उरला. एको न रमते. मग एकटं राहण्याला रममाण, एकटं राहण्याचा आनंद येत नव्हता, म्हणून भगवंतानी क्रीडा करायचं ठरवलं, लीला करायचं ठरवलं, खेळायचं ठरवलं. म्हणून भगवान एकाचे अनेक झाले, अनेक झाले. तुमच्यात देव आहे, माझ्यात देव आहे. फार सुंदर एक रचना आहे. जब तू ही तू है सब में बसा, फिर कौन भला और कौन बुरा. फक्त कॉड द्या. हाँ. जब तू ही तू है सब में बसा, फिर कौन भला और कौन बुरा. जर तुम्ही सगळ्यामध्ये आहे परमेश्वर, हे भगवंता तुम्ही सर्वात आहात, तर मग कोण चांगलं आणि कोण वाईट हो. पण आम्हाला दिसून येत नाही. समस्या ही आहे. का दिसून येत नाही? कारण त्या शुद्ध तत्वापासून आपण वेगळं झालो. हे जीव, हा जीवात्मा त्या परमात्म्यापासून वेगळा झाला आणि मग त्याला सगळ्यात पहिले लागला तो आहे स्थूल शरीर धारण केलं. पहिले सूक्ष्म शरीर होतं आपल्यामध्ये, सूक्ष्म शरीर होतं. त्या सूक्ष्म शरीरामध्ये 4 गोष्टी आहेत. त्या काय काय आहे? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ज्याचं आपण चित्त वर्णन करतो. त्यामध्ये चित्त आहे, अहंकार आहे, मन आहे. मग आपल्याला स्थूल शरीर मिळालं, हे शरीर मिळालं. या शरीरासाठी काय काय नाही करत. काल पाहिलं ना आपण, काय काय नाही केलं या शरीरासाठी. सर्व काही फक्त आणि फक्त या शरीरासाठी केलं. बाहेर रंगरंगोटी केली. मी कायम सांगत असते बघा, दुनिया प्रेझेंटेशन पाहते पण भगवान इंटेन्शन बघतात. दुनिया पाहते तुम्ही कसे हसता, कसे चालता, कसे बोलता, कसे दिसता, काय पहिराव करता, दुनिया पाहते. स्वतःला सजवण्यासाठी वेळ घातला, स्वतःला तयार करण्यासाठी न जाणे काय काय नाही केलं. देहाध्यास लागला. देहाध्यास म्हणजे काय? मी शरीर आहे असं आपण स्वतःला समजू लागलो. पण फक्त मी म्हणजे शरीर का हो? माझा हात म्हणतो आपण, मी हात म्हणतो का? माझा पाय म्हणतो आपण, मी पाय म्हणतो का? माझं डोकं म्हणतो आपण, मी डोकं म्हणतो का? हे माझं आहे याचा अर्थ मी कोणीतरी वेगळा आहे. मी कोणीतरी वेगळं आहे. बरं खरं खरं सांगा, एखादं घर तुम्ही खरेदी करता, ते घर कालांतराने, रिपीट थोडा कमी करा, ते घर तुम्हाला कालांतराने विकावं लागलं, त्या घरासाठी तुम्ही रडता. तुमच्यासाठी घर कधी रडलंय का? नाही, थोडंसं इतकुसं. एखादी गाडी तुम्ही विकत घेता, तुमच्या आवडती गाडी, आणि त्या गाडीला जर का काही झालं, तुम्हाला विकावं लागली, तर त्या गाडीसाठी तुम्ही रडता. ती गाडी तुमच्यासाठी कधी रडली आहे का? नाही. कधी असं झालं असेल की मालकाला सोडून जाताना गाडी पण ढसाढसा रडली? नाही, नाही महाराज. मी आल्यानंतर माझं आलं. मी आल्यानंतर माझं आलं.